अरे बापरे, ही उद्याचीच तारीख आहे. सोहम, सोहम, काय झालंय? कशाला आरडाओरडा करतेस? हे हे काय आहे सोहम? हे वॉचमॅन देऊन गेला होता 2 दिवसाआधी. ते बाकी नोटीस आणतो तसंच आणि साईन घेऊन गेला. पण झालं काय? सोहम, ही पाणी जाणार आहे याची नोटीस आहे. कळतंय का तुला? उद्या पाणी येणार नाहीये. दर 6 महिन्यात एकदा अख्खी टाकी आतून साफ केली जाते ना, त्यात साफसफाईचा दिवस उद्या आहे आणि त्याची नोटीस आहे ही. एवढंच ना? अगं मग घर रिकामं करायची नोटीस असल्यावर का वागतेस तू? उद्या पाणी येणार नाहीये हे महत्वाचं नाहीये का? अहो असेल, पण तू असं रिॲक्ट करतेस जसं कोणतरी गेलंय. बघ पाणी येणार नाही एवढीच नोटीस आहे ना, मग ठीक आहे ना, पाणी भरून घे ना आज. उगाच आरडाओरडा करते. सोहम यार तू, अरे देवा. सोहम, नळाचं पाणी ऑलरेडी गेलंय. अरे यार, ऑलरेडी गेलंय? अगं पण पाणी उद्या जाणार होतं ना, आज कसं गेलं? लोक पण ना मूर्ख आहेत. सोहम, लोक मूर्ख नाही आहेत. उद्या पाणी जाणार म्हटल्यावर चमच्यापासून बालड्यांपर्यंत सगळ्यांनी भरून ठेवलंय. आणि ही नोटीस जर तुझ्या बायकोने पाहिली असती तर तिने सुद्धा तेच केलं असतं. हे बघ आता गेलंय ना पाणी, मग कशाला उगाच इश्यू करते? त्यापेक्षा काहीतरी मार्ग काढ ना. बरं मी जाऊ? एक मिनिट, मार्ग काढ म्हणजे मी एकटीने काढायचा आहे का मार्ग? ए सोहम, एक मिनिट. उद्या माझी खूप महत्वाची मीटिंग आहे. मला 7 वाजता घर सोडावं लागणार आहे आणि प्लीज मी ती मीटिंग सोडून घरी पाणी नाही भरत बसू शकत यार. एक मिनिट, हे मला का सांगतेस तू? मी काय करू यात? हे बघ, हे सगळं पहिल्यांदा तर नसेल होत. हे टाकी क्लिनिंग वगैरे हे दरवर्षी होत असणार. अरे हा, आई करायची ना सगळं मॅनेज. काय ना, आई कोणाला सांगायची सुद्धा नाही. इनफॅक्ट आम्हाला माहित पण नव्हतं ही अशी टाकीची साफसफाई होते. ती सगळं सांभाळायची आणि आता सगळं तुला सांभाळायचंय. त्यामुळे उगाच छोट्या छोट्या गोष्टींवर ना कटकट करू नको. आणि तुला नसेल झेपणार तर सांग, मी आईला बोलवून घेतो परत. म्हणजे मी तुला आधी पण सांगितलंय, या घरात आईशिवाय काही होऊ शकत नाही. हे घर, या घरातली माणसं, हे सगळं आईला खूप चांगलं माहिती आहे. काय नाही, ह्या सगळ्या सवयी आईनेच लावल्यात आम्हाला आणि आता त्या सवयींची सवय झाली आहे आम्हाला. सोहम, चुकीच्या सवयी अवॉर्ड्स मिळाल्यासारख्या मिरवायच्या नसतात, त्या बदलायच्या असतात. आणि आई पाणी भरायला वगैरे इथे येणार नाहीये आता. हे जर मला आधी कळलं असतं तर मी भरून ठेवलं असतं. मला माहित नव्हतं. आणि ह्यात माझी चूक नाही झालीये, तू चुकलायस कारण तू सांगितलं नाहीस. आणि मग जर आता तू चुकलायस ना, तर मग ही चूक तूच निस्तरणार आहेस, मी नाही. काही झालं तरी मी पाणी भरणार नाहीये. आई असताना मी कशाला पाणी भरायचं? आई भरेल ना उद्या पाणी. थांब थांब, सावकाश सावकाश. अगं बस कर, तुला सवय नाही यायची. हात लचकेल ना. आजोबा, तुम्हाला आंघोळीला जायचंय ना? आज आंघोळीची गोळी? अरे बापरे, नको नको. आंघोळीची गोळी म्हणजे देवपूजा पण होणार नाही, काहीच होणार नाही. पाणी आणलंय आंघोळीचं, हात नेऊन ठेवते. बर बर. अरे अशी कशी टाकी साफ करायला घेतली? कळवायला नको. मी कारखान्याचा जाब विचारणार आहे. कारण सोसायटी आहे का भोगलाही काय हवं तसं वागायला? आजोबा, अहो नोटीस दिली होती, मी फक्त काल पाहिली ती. मला तर नाही मिळाली. बरं ऐका ना, मी नाश्ता करून ठेवलाय, चहा सुद्धा केलाय. तुम्हाला जेव्हा खावंसं वाटेल तेव्हा फक्त मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घ्याल. हो, आधी अंघोळ, मग देवपूजा, मग नाश्ता. बरं तुझा. सोहम ऐक ना, मी आजोबांच्या आंघोळीपुरती पाणी आणलेलं आहे, बाकीचं पाणी भरायचं बाकी आहे, त्यामुळे तेवढं भर. ओके, चला आजोबा, मी येते. सावकाश जा, काही काळजी करू नको इथली. हो हो. चला अंघोळ करूया. थांबा थांबा आजोबा, कुठे कुठे चाललाय तुम्ही? मी जरा फ्रेश होऊन येतो, मग तुम्ही आंघोळीला जा. सोम्या, सगळं पाणी संपवू नका, मला आंघोळ करायची आहे. ए सोम्या, ऐकलंस का?
अरे पटकन आलोस बाहेर. हो तुम्ही जा ना आंघोळीला. हो जातो. सावकाश. हो. अरे सगळं पाणी संपवलंस. सोम्या, अरे तू एकट्यानं सगळं पाणी संपवलंस. तुला लाज नाही वाटली? नालायक, निर्लज्ज. ती शुभ्रा पहाटे पाणी भरून गेली आणि तू आत काय गेलास आणि सगळं पाणी संपवलंस. बोल ना, आता बोलत का नाहीस? अरे आता मी आंघोळ कशी करू? माझी देवपूजा व्हायची बाकी आहे अजून. हॅलो सोहम. पूजा झाल्याशिवाय मी काही खात पीत नाही, तुला माहितीये ना. त्या 2-2 बादल्या तू एकट्याने संपवल्यास. अरे बोल ना सोम्या, कोंबडीच्या, बोलत का नाहीस? बोल ना, आता बोलत का नाहीस? कोण भरणार पाणी, कोण आणणार? हॅलो हॅलो सोहम, अरे बाबा इतके का चिडलेत? आता काय मी पाणी भरून आणू? सोम्या, हे बरं नाही केलंस तू. हॅलो, अरे सोहम शांत कर बाबांना. सोहम, अगो बाई चुकून फोन लागलाय बहुतेक याचा. अहो सॉरी, ऐक ना, इकडे एक मस्त गोवन फूड फेस्टिवल आहे, आपण जाऊया. नाही, अहो ऐकलं का, सोहमचा फोन आला होता. काय म्हणतोय? नाही, तो काहीच बोलला नाही. त्याचा ना बहुतेक चुकून फोन लागला होता, पण मला सगळं बोलणं ऐकू येत होतं. मला ना जावं लागेल तिकडे. नाही तू जा, पण काय ऐकलंस काय फोनवर? सगळं ठीक आहे ना तिकडे? नाही म्हणजे मला असं वाटतं की बहुतेक ना पाणी आलं नसावं आज. बाबा खूप रागावले होते, सोहमवरती ओरडत होते. त्यांची अंघोळ, देवपूजा सगळंच राहिलंय. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी शुभ्राला फोन करून सांगतो. नाही नको, कारण शुभ्राचा आवाज काही ऐकू येत नव्हता. काय होतं ना, आमच्याकडे जेव्हा पाणी जात असतं ना तेव्हा सोसायटी नोटीस पाठवते. शुभ्रा कदाचित विसरली असेल. मी लगेच जाऊन येते. नाही तू जा, पण एक मला 5 मिनिटं दे, मी तयार होतो आणि तुला सोडतो ना. अहो नको, तुम्ही सावकाश आवरा, मी पटकन रिक्षाने जाते आणि येते ना. अगं पण तू पैसे आहेत का जवळ? अहो पैसे आहेत माझ्याकडे, मला जावं लागेल लगेच. अहो आता बोल ना, का बोलत नाहीयेस? कोण भरणार पाणी? आजोबा, हो काय झालंय? कशाला उगाच कटकट करताय? आंघोळच करायची ना तुम्हाला, मी देतो ना पाणी भरून. मम्मी, आपली बालदी ठेवा पुढे. ए राटे, मागे हो ग, माझा नंबर आहे, ठेवा. सोहम, हा कसं काय पाणी भरायला आलाय? मम्मी तुम्ही जा, मी पाणी भरते आणि घेऊन येते. अगं पण तुझ्या कमरेला लचक भरली होती ना. ठीक झाली, बरं वाटतंय मला. तुम्ही जा. नक्की बरं वाटतंय ना? जा. सोहम, इकडे ये ना. नाही नको, मी इथेच बरं आहे. अरे असं काय, घे ना, आता आपलाच नंबर आहे. आणि सोहम, मी असताना तू तिथे रांगेत मागे कशाला उभा राहशील? मी आहे ना, माझा कसला उपयोग मग? ये. अरे सोहम, ये रे. हा सोहम, असं कसं मध्येच घुसलास? हिला सांगा, हिने बोलवलं. ए गप ग, मी त्याचा नंबर लावला होता. उभा राहा रे सोहम. अजून कशी आली नाही आई? काय करतेस? पाणी कशाला उडवतेस? अरे काय सोहम, लक्ष कुठे आहे तुझं? आणि सारखं सारखं गेट कडे काय बघतोयस? अरे सोहम, पाणी भरायला तू का आलायस? शुभ्रा कुठे? कामावर गेली. वा, छान, चांगलं पाणी पाजलं तिनं तुला. नको रे, माझ्या अंगावर नको रे. परत पाणी उडवलंस ना की बालदी उलटी करेन ना मी. हो, ओके. इथे आम्हाला प्यायला पाणी नाहीये. आणि काय करताय तुम्ही हे? काय करते? किती पाणी प्यायचंय तुला? पाजते ना डायरेक्ट. हे बघा, आय एम सॉरी. अरे त्यांना कशाला सॉरी म्हणतोयस? मी आहे ना. बाबड्या, सोहम, अरे तू काय करतोस? ठेव ती बाटली. तू का पाणी भरायला आलायस?
आई बघ ना, पाणीच गेलं. आजोबांची आंघोळ पूजा सगळंच राहिलं आणि मग त्यांनी कटकट करून मला पाणी भरायला पाठवलंय माहितीये. अगं सॉरी ताई, तुझी लाडकी शुभ्रा गेली ऑफिसला निघून. अगं सगळ्यांना नोटीस पाठवली होती, मग तिने आधी नाही का पाणी भरायचं. नोटीस तुम्हाला पण आली होती ना प्रज्ञा, मग तू का नाही पाणी भरलंस? त्याचं काय ना ताई, आम्हाला रोज ताजं पाणी लागतो. आदल्या दिवशीचं शिळं पाणी आम्हाला नाही बाबा चालत. सोहम, तुझी बादली भरली, घे ना. नाही थांब सोहम, मी आणते पाणी, तू वर जा. आणि असं काही झालं ना की मला लगेच फोन करत जा बाळा. मी येईन, तू नाही खाली यायचं असं पाणी वगैरे घ्यायला. ठीक आहे, तू बोलतेस तर मी जातो, पण आई अशी सवय नको गो लावू. म्हणजे उद्या मला तुझी गरज असेल, मला काही लागलं आणि तुला पाठवलं नाही तर. हे बघ सोहम, असं कधीच होणार नाही, कळलं? तू जा बाळा, मी घेऊन येते पाणी, जा. काय ग असावरी, तू रोज रोज इथे कशी काय येतेस? तुझं लग्न झालं आता, तुझ्या सासरी काही बोलत नाही का? अय्या, तुम्हाला नाही माहिती, आसावरी ताईला सासू सासरे कोणीच नाहीयेत. पण काय ग ताई, अभिजित तुला काही बोलत नाही? तू उठसूट इथेच असतेस म्हणून? अभिजित राजे आत्यापासूनच कंटाळले की काय यांना? असं काही नाहीये हो, म्हणजे ते मला कुठल्याच गोष्टीला मनाई नाही करत. नव्याचे 9 दिवस, नंतर रंग दाखवेल तो. पण काय ग ताई, असं तर नाहीये ना की अभिजितला आता तू आवडतच नाहीस? लग्नानंतर प्रेम संपतं असं म्हणतात, म्हणून तर तो तुला कधी इथे पाठवतो. लग्न झाल्यावर मला माझ्या नवऱ्याने ना 1 वर्ष माहेरी पाठवलं नव्हतं. पण आसावरीचं लग्न तर आत्ताच झालंय, इतक्या लवकर नवरा कंटाळला का हिला? तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. मी तुला थांब थांब म्हणतोय तरी माझं काही न ऐकता, मला काही न सांगता तू निघून आलीस. अहो मी सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं? बादली उचलणारे सांगितलं होतंस? लाईनीत उभं राहून पाणी भरणारे सांगितलं होतंस? मग मला कसं कळणार? आणि हे सगळं तू एकटीने करणार होतीस? मी तुला वचन दिलं होतं ना, तुझ्या कुठल्याही सुखात, तुझ्या कुठल्याही दुःखात, तुझ्या कुठल्याही अडचणीत, तुझ्या कुठल्याही संकटात तू एकटी नसणार आहेस, मी तुझ्यासोबत असणार आहे. आणि मला एकट्याला सोडून तू निघून आलीस? सॉरी. यावर मी शिक्षा ठरवली आहे. दोन्ही बादल्या मी उचलणार. अहो ऐका ना, असं नका ना करू. अहो जड आहेत दोन्ही बादल्या, तुम्हाला त्रास होईल. मला द्या ना एक बादली. अहो किती जड आहे ते. अहो ऐका ना. खरंच नशीब काढला आसावरीने. नवरा असावा तर असा अभिजित राजेंसारखा. रोज रोज हा नाटकीपणा कसा जमतो अभिजितला? एकदा का आई कायमची माझ्याकडे राहायला आली की अभिजितचं चांगुलपणाचं ढोंग किती टिकतं बघतोच. पास आईला परत आणायलाच हवा.
काय 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 कर अहो काही नाही, आवरत होते. म्हणजे वस्तू जागच्या जागी गेलेल्या बऱ्या ना. माझ्या मागे असं आवरत फिरायला मी काय तुझा बबड्या नाही. अहो आणि तुला माझ्याबद्दल काही पटत नसेल, आवडत नसेल तर बिनधास्त बोलायचं. अहो पण ही रोजचीच कामं आहेत माझी. एवढ्याशा कामाने काही दमणार आहे का मी? नाही नाही, प्रश्न तुझ्या दमण्याचा नाहीच आहे मुळी. हे माझं असं टॉवेल धुवायला टाकणं, माझ्यासाठी पाकिट काढून ठेवणं, मोजे काढून ठेवणं, रुमाल काढून ठेवणं, हे माझं काम आहे. बायको म्हणून तुझी जबाबदारी नाही. आणि तुला जर काही एखादी गोष्ट खटकत असेल तर सांगायचं, हा नवरा सुधारण्यासाठी तयार आहे. अहो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सांगू का? तुम्ही आता तो ओला टॉवेल टाकलात ना तिथे गादीवर, असं करू नका हो. काय असतं, टॉवेलचा तो ओलेपणा ना गादीला लागतो आणि मग रात्री त्याच्यावरती पाठ टेकली की तो दमटपणा पाठीला लागतो आणि पाठ धरते ना, म्हणून. काय झालं? हसायला काय झालं तुम्हाला? काही नाही. नाही सांगा ना काय झालं. अगं खरंच काही नाही. पुन्हा मी बेडवर तो ओला टॉवेल असं टाकणार नाही. आणि आणखीन काही खटकत असेल तर सांग. हा, हे तुमचं हसणं खटकतंय मला. मला सांगा ना, का हसताय तुम्ही? काय खरंच काही नाही. आता मी रागवे ना तुमच्यावर? ए नको, तिखट सहन होत नाही मला. सांगा ना, का हसलात? काय नाही, जो बेड दमट राहिल्याने पाठ बीट धरेल असं म्हणतेस तू, त्या बेडवर आपण झोपतो कुठे? हो पण झोपू ना आज ना उद्या. हो, आज का उद्या? मला ना जरा शुभ्राला फोन करायचा. मी फोन करते. हॅलो. हॅलो शुभ्रा, गडबडीत होतीस का ग बाळा? हो आवरते, तुम्ही बोला ना. अगं नाही, मला फक्त तुला आठवण करून द्यायची होती. आज बाबांची ती अपॉइंटमेंट बघ, पायाच्या चेकअपची. 4 वाजता जायचंय त्यांना डॉक्टरांकडे. हो आई, मला माहिती आहे. मी जाईन वेळेत. मी आज हाफ डे सांगितलाय. घरी येईन आणि आजोबांना घेऊन जाईन. बरं ठीक आहे. पण हे बघ बाळा, तू जर गडबडीत असशील, तुला जमणार नसेल तर मला सांग, मी नक्की घेऊन जाईन ना त्यांना. नाही नाही, मला जमेल. तुम्ही नका काळजी करू. आई ऐका ना, मला एक दुसरा फोन येतो ऑफिसमधनं महत्वाचा. मी बोलते तुमच्याशी नंतर. नका काळजी करू. बरं बरं ठीक आहे. हे नेहमीच झालं शुभ्रा, सतत वर्क फ्रॉम होम नाहीतर मीटिंगला लेट. जर तू असंच करत राहिलीस ना तर मला तुला मेमो द्यावा लागेल. नाही 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 सर, नको. मी पोचते, लवकरात लवकर येते सर. शुभ्रा चहा दे लवकर. काय झालंय, चेहरा का असा? प्रेशर आलंय सगळ्याचं. पूर्वी आई होत्या तेव्हा एवढ्या जबाबदाऱ्या पडायच्या नाहीत रे माझ्यावर. आता सगळंच माझ्यावर पडतंय. मी जॉब करतेय सोहम, मला करिअर आहे, त्या डेडलाईन्स असतात. तो बॉस भडकतो माझ्यावर. इथे आजोबांची काळजी वाटते. त्यांच्या बाबतीत थोडा तरी हलगर्जीपणा झाला ना तर मी माफ नाही करू शकत स्वतःला. त्यात तू मला सतत बोलत असतोस, आई असती तर आई हे चांगलं करायची, आई हे बेटर करायची. ती असताना मला असं करावं नाही लागायचं. मला नाही झेपत हे सगळं. आणि संसार आपल्या दोघांचा आहे ना, मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण वाटून घेतल्या पाहिजेत. एक मिनिट, काय म्हणायचंय तुला? मी आता जेवण बनवायला शिकू? तो मी तसं म्हटलेलं नाहीये, पण दुसऱ्या पण जबाबदाऱ्या असतात. तू त्यात वाटू शकतोस ना. ओके ऐक ऐक, ठीक आहे, तू रडू नकोस. काय झालंय सांग मला, मी काय करायला हवंय? आजोबांची अपॉइंटमेंट आहे संध्याकाळी 4 वाजता आणि मी हाफ डे घेऊन येणार होते, पण माझा बॉस माझ्यावर खूप चिडलाय आणि मला वाटत नाही ते मला सोडतील. एवढंच आहे ना? अगं मग उद्याची अपॉइंटमेंट घे. सोहम, 2-3 महिने जातात या अपॉइंटमेंट्स मिळायला. अरे सिनियर फिजिओथेरपिस्ट आहे, तशी अचानक अपॉइंटमेंट मागितली उद्याची द्या म्हणून नाही मिळू शकत ना. मग तू आजच का प्रेझेंटेशन ठेवलं? तू गोष्टी नीट प्लॅन करायला हव्या होत्या. हो बरोबर, मीच चुकले. पण प्रेझेंटेशन आहेत ना, ती माझ्या वेळापत्रकाप्रमाणे नाही ठरत. ती ठरलेली असतात आणि त्या दिवशी मला तिथे जावं लागतं. बॉसने ठरवलेलं असतं. तो ऑलरेडी भडकलाय. तुला कळत कसं नाहीये सोहम काही? ठीक आहे, ऐक, तू जे काय ते प्रेझेंटेशन कर. आजोबांचं मी बघून घेईन काय करायचं ते. काय करायचं ते म्हणजे मी नेतो त्यांना डॉक्टरकडे. थँक्यू 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 सो मच.
ते चपाती करपते. आता करपलेली चपाती मी खाणार नाही. ही नाही, मला चालते.